विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वी लेसन 15 फन विथ मॅग्नेट्स चुंबकांची गंमत तर हा पाठ पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला या पिक्चरचं ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचं आहे. यामध्ये हा पिन होल्डर दाखवला आहे, टाचण्या ठेवण्याचा बॉक्स पिन होल्डर, आणि इथं फ्रीज दाखवला आहे. आता इथं पहा, टाचण्या ठेवण्याचा बॉक्स हा पिन होल्डर जरी उलटा केला तरी पिन्स खाली पडत नाही, ते चिकटलेले आहेत टोपणाला. ते झाकण आहे त्याला चिकटलेले आहेत. बघा, मॅग्नेट्स युज्ड इन कॅप ऑफ पिन होल्डर. पिन होल्डरची जी कॅप आहे त्यामध्ये डोअर ऑफ फ्रीजच्या डोअरमध्ये मॅग्नेट असतो. ॲटसेट्रा प्लेसेस इत्यादी ठिकाणी मॅग्नेट आपण वापरलेला पाहतो. ठीक आहे. आता मॅग्नेट म्हणजे नेमकं काय किंवा मॅग्नेटची डेफिनेशन व्याख्या काय बघा. द मटेरियल टू विच ऑब्जेक्ट मेड फ्रॉम आयर्न, निकेल, कोबाल्ट ॲटसेट्रा गेट अट्रॅक्टेड इज कॉल्ड अ मॅग्नेट. अर्थ काय बघायचा. द मटेरियल टू विच असा पदार्थ ज्याला ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल, कोबाल्ट या आयर्न, निकेल आणि कोबाल्ट या धातूंपासून बनवलेल्या वस्तू काय होतात, गेट अट्रॅक्टेड चिकटतात किंवा त्याच्याकडे आकर्षित होतात. इज कॉल्ड मॅग्नेट, त्याला मॅग्नेट असं म्हटलं जातं किंवा चुंबक असं म्हटलं जातं. मॅग्नेटिक मटेरियल्स चुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत बघा बरं, चुंबकाकडं आकर्षित होणारे. इथं आपण व्याख्येमध्येच बघितलं आहे. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे काय आहेत, मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत, चुंबकीय पदार्थ. ठीक आहे. पुढं नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स, अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत तर बरेच आहेत. बाकी हे सोडून राहिलेले जे सगळे आहेत, गोल्ड, सिल्वर, वूड, प्लॅस्टिक ॲटसेट्रा आर काय, नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे. इन पास्ट, आता पूर्वीच्या काळची एक कथा सांगलेली आहे तुम्हाला मॅग्नेटविषयी, चुंबकाविषयी. शेफर्ड मॅग्नेस नावाचा एक शेफर्ड मेंढपाळ, तो काय होता, मेंढ्या चारत असताना सॅट डाऊन ऑन अ बिग रॉक, एका मोठ्या दगडावर, मोठ्या खडकावर तो बसला. व्हाईल गेटिंग अप, आणि जेव्हा तो उठू लागला, हिज शूज त्याचे बूट अँड स्टाफ त्याची काठी, त्याच्या हातामध्ये काठी, त्याचे बूट आणि काठी स्टक टू रॉक त्या मोठ्या खडकाला चिकटली. इट्स बिकॉज, आणि तो बराच वेळ ओढत होता तरी काही ते निघाली नाही. आणि ते का झालं तर ते पुन्हा त्याच्या लक्षात आलं. इट्स बिकॉज आयर्न फेरल ऑन हिज स्टाफ, त्याच्या काठीच्या तळाला असणारं आयर्न, लोखंडाचं जे टोपण होतं ते, अँड आयर्न नेल्स इन हिज शूज, आणि त्याच्या बुटाच्या तळाला असणारे आयर्न नेल्स, बुटाचे जे लोखंडाचे खिळे आहेत त्यामुळं. दॅट रॉक नेम्ड मॅग्नेटाईट आफ्टर मॅग्नेस, तो जो खडक आहे त्याला या मॅग्नेसनंतर मॅग्नेटाईट हे नाव दिलं गेलं. मॅग्नेटाईट म्हणजेच मॅग्नेट. ठीक आहे. तर मॅग्नेटाईट आणि मॅग्नेट हा समानार्थी शब्द आता इथून पुढं बऱ्याच वेळा वापरला जाणार आहे. तर ही अशी छोटीशी कथा आहे. पुढं आणि काय सांगितलं बघा. पीपल इन चायना अँड युरोप, चीनमधले आणि युरोप खंडामधले लोक, चीन आपल्या शेजारचा देश आहे आणि युरोप खंड आहे, तर त्या देशामधले लोक न्यू दॅट हंग फ्रीली मॅग्नेटाईट सेटल्स इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. त्या लोकांना अगोदरपासूनच माहिती होतं, कित्येक शतकापासून, की हंग फ्रीली मॅग्नेट, जो लटकवलेला मॅग्नेट आहे, दोऱ्याला बांधून जो आपण मॅग्नेट लटकवतो, सेटल्स इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन, तो काय होतो, उत्तर दक्षिण दिशेमध्ये काय होतो, स्थिर होतो. आणि याच गुणधर्माचा उपयोग करून लेटर युज्ड इन मरीनर्स कंपास, या गुणधर्माचा वापर पुन्हा मरीनर्स कंपास म्हणजे होकायंत्र, जे दिशा पाहण्यासाठी, दिशा ओळखण्यासाठी जे होकायंत्र वापरतात मरीनर्स कंपास, त्यामध्ये या गुणधर्माचा उपयोग केला गेला. कोणता गुणधर्म, सेटल्स इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. मॅग्नेट सेटल्स इन
नॉर्थ साऊथ डायरेक्शन याचा उपयोग केला गेला. पुढं शेप्स ऑफ मॅग्नेट, चुंबकाचे शेप आकार. चुंबक विविध बऱ्याच प्रकारच्या आकारामध्ये आता उपलब्ध आहे, जसे की बार यम म्हणजे बार मॅग्नेट, डिस्क मॅग्नेट, हॉर्स शू मॅग्नेट, रिंग शेप्ड मॅग्नेट, सिलेंड्रिकल मॅग्नेट, स्मॉल बटन लाईक मॅग्नेट एटसेट्रा. शेप्स ऑफ मॅग्नेट हे काय आहेत, चुंबकाचे विविध आकार आहेत. पुढं ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. आता हा चुंबकाच्या फोर्समुळं, चुंबकाच्या बलामुळं ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड, वस्तू काय होतात, डिस्प्लेसमेंट होते त्यांची, म्हणजेच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जाऊ शकतात. विथ मॅग्नेटिक क्रेन्स इन फॅक्टरीज, मॅग्नेटिक क्रेनच्या मदतीनं कुठं, इन फॅक्टरीज, पोर्ट्स, वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये, पोर्ट्स म्हणजे बंदरावर, विविध जी बंदरं असतात त्या ठिकाणी या मॅग्नेटिक क्रेन, या मॅग्नेटिक फोर्सच्या मदतीनं मोठमोठे बॉक्स, मोठमोठे कंटेनर उचलले जातात. धिस शोज मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. यावरून आपल्याला कळतं की हे जे मॅग्नेटिझम आहे, मॅग्नेट म्हणजे चुंबक आणि मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. चुंबकाचा लोखंडी किंवा कोबाल्ट किंवा निकेलच्या वस्तूंना आपल्याकडे आकर्षित अट्रॅक्ट करण्याचा गुणधर्म आहे, त्याला म्हणायचं मॅग्नेटिझम. तर हे मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. यामुळे काय होतं, हे एक एनर्जी आहे, तो एक काय आहे, ऊर्जेचा प्रकार आहे, कारण तो काम करतो काहीतरी. यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट. कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पहिल्या दुसऱ्या पाठामध्ये हा शब्द झाला आहे पहा, गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये. तर चुंबकाचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट. पहिला आहे अ मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. चुंबक हा कायम नॉर्थ साऊथ म्हणजे उत्तर दक्षिण दिशेमध्ये स्थिर राहतो. जरी आपण त्याला किती वेळा फिरवलं, दिशा बदलली, तरी तो स्थिर होताना नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्येच स्थिर होतो. दुसरा गुणधर्म आहे मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट टू एंड्स पोल्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटिक फोर्स, चुंबकाचे जो फोर्स आहे, चुंबकाची जी शक्ती आहे, इज कॉन्सन्ट्रेटेड, एकत्रित झालेली असते, एकवटलेली असते, ॲट टू एंड्स, त्याच्या दोन्ही टोकाकडं किंवा दोन्ही पोल्सकडं चुंबकाची शक्ती एकत्रित झालेली असते. या चित्रामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर बघा, हा चुंबक आहे, हा सगळा मिळून एकच चुंबक आहे. याचा हा एक साऊथ पोल आहे, एक नॉर्थ पोल आहे. तर जे पिन्स चिकटलेले आहेत किंवा लोखंड चिकटलेले आहेत ते त्याच्या दोन्ही टोकाकडे जास्त चिकटले पहा. तर खाली तसंच दिसते आपल्याला खालच्या चित्रामध्ये, म्हणजे चुंबकाची शक्ती त्याच्या दोन टोकाकडे जास्त असते. पुढचा गुणधर्म तिसरा, इफ मॅग्नेट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, टू इंडिपेंडेंट मॅग्नेट्स आर फॉर्मड. जर चुंबकाचे आपण असे दोन भाग केले तर हे दोन भाग वेगळे दोन चुंबक तयार झाले. इट मीन्स टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. याचा अर्थ चुंबकाचे हे जे दोन ध्रुव आहेत, हा यन आणि इकडचा यस, उत्तर आणि दक्षिण ध्रुव वेगळे होऊ शकत नाहीत, कारण ते जर आपण कापला तर पुन्हा त्याचे उत्तर दक्षिण ध्रुव तयार झाले. इथं पहा, पुन्हा तो कापला तर पुन्हा त्याचे पुन्हा उत्तर दक्षिण ध्रुव चार ठिकाणी तयार झाले. म्हणजेच टू पोल्स ऑफ मॅग्नेट कॅनॉट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून वेगळे होऊ शकत नाहीत. हा तिसरा गुणधर्म. चौथा गुणधर्म आहे अ मॅग्नेटिक मटेरियल ॲक्वायर्स मॅग्नेटिझम व्हेन प्लेस्ड नियर अ मॅग्नेट. मॅग्नेटिक मटेरियल आपल्याला माहिती आहे, तीन मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत, आयर्न, कोबाल्ट, निकेल. त्याला काय येतं, ॲक्वायर्स मॅग्नेटिझम. त्याला पण चुंबकत्व येतं, लोखंडाला किंवा कोबाल्टला किंवा निकेलला. कधी, व्हेन प्लेस्ड नियर अ मॅग्नेट, जेव्हा ते मॅग्नेट शेजारी असतं. इथं चित्र आहे बघा, इथं हा वर मॅग्नेट आहे आणि इथं खाली लोखंडाचा आहे, लोखंडाची पट्टी. तर त्याला इथं ह्या आयर्न फिलिंग्ज किंवा टाचण्या, पिन्स चिकटलेले नाहीत. पण ज्यावेळी हे दोन एकत्र आणले आपण, चुंबक आणि हा म्हणजे मॅग्नेट आणि हा मॅग्नेटिक मटेरियल जेव्हा एकत्र जोडले, त्यावेळी याला काय झालं, या लोखंडाच्या पट्टीला म्हणजे या मॅग्नेटिक मटेरियलला या टाचण्या चिकटलेल्या आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये मॅग्नेटिझम आलं. हे कशामुळे आलं, हा चुंबक शेजारी असल्यामुळं. मॅग्नेटिक मटेरियल ॲक्वायर्स मॅग्नेटिझम व्हेन
प्लेस्ड नियर अ मॅग्नेट. धिस इज इंड्युस्ड मॅग्नेटिझम. या चुंबकत्वाला काय म्हणलेलं आहे? इंड्युस्ड मॅग्नेटिझम असं नाव आहे. इंड्युस्ड मॅग्नेटिझम. पुढचा 5वा गुणधर्म महत्त्वाचा बघा. देअर इज रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट. चुंबकाचे जे समान पोल्स, समान टोकं किंवा समान ध्रुव जे असतात, इथं पहा समान आहे लाल लाल रंगाचा NN, तर NN हे चिकटलेले नाहीत. त्यांच्यामध्ये काय आहे? रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण. रिपल्शन इन लाईक पोल्स. इथं पण बघा SS, इथं पण हे चिकटलेले नाही, त्यांच्यामध्ये रिपल्शन आहे. व्हाईल देअर इज अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट पोल. आणि इथं बघा अपोजिट ज्यावेळी एकत्र आणले, एक N आणि एक S ज्यावेळी एकत्र आणले त्यावेळी काय होते? त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट पोल. विरुद्ध ध्रुवांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं आणि सेम ध्रुवांच्यामध्ये रिपल्शन असतं. त्यानंतर शेवटचा, ऑन रबिंग मॅग्नेट ऑन मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्स. जर आपण हा मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्सवर म्हणजे मॅग्नेटिक मटेरियलपासून बनलेले ऑब्जेक्ट जसे की पिन टाचणीवर जर आपण हा काय केला? घर्षण केलं याचं मॅग्नेटचं, इट अक्वायर्स, त्या टाचणीला सुद्धा टेम्पररी मॅग्नेटिझम, तात्पुरतं चुंबकत्व येतं. टाचणीवर जर हा आपण मॅग्नेट वारंवार घासला तर त्याला टेम्पररी मॅग्नेटिझम, तात्पुरतं चुंबकत्व येतं. इथं आपला हा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ह्या नोट्स लिहून घ्या. धडा वारंवार वाचा म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. आजच्यासाठी राम राम.